वाटेचा प्रवास आता काही आम्हाला नवीन राहिलेला नाही, पण त्यात आज सोबत होती तामिनीच्या नागमोड्या वळणांची आणि घनदाट धुकं असणाऱ्या हायवेची. हे रस्ते बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आज आम्ही निघालो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील शांत निसर्गरम्य वशिष्ठी नदीच्या काठावर वसलेल्या चिपळूण शहराजवळील काही शाळांमध्ये. ताम्हणे येथील डी.व्ही. सावरगावकर आणि डॉक्टर श्रीधर चितळे सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल ही होती आमची पहिली शाळा. शाळेच्या मुख्याध्यापिका सोहोनी मॅडम यांच्याशी आम्ही वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत मुलांसमोरील आरोग्याची आव्हाने आणि शाळेचे चॅलेंजेस समजून घेतले. इंटरनेटमुळे मोठ्या शहरातील मुलांच्या समस्या आता गावागावापर्यंत पोहोचल्या आहे हेही आम्हाला तीव्रपणे जाणवले. शाळेमध्ये झालेल्या ह्या सेशनवरून मुलांसोबतच शिक्षकांनीही मधुमेह हा विषय समजून घेतला. मधुमेहींच्या आयुष्यातील आणि शाळेतील चॅलेंजेस समजून घेतले आणि त्यात आपण कशी मदत करू शकतो हेही जाणून घेतले. ह्या परिसरातच होती आमची दुसरी शाळा, वसंतराव भागवत माध्यमिक विद्यालय. लकेश्री सरांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या या शाळेतील आगळ्या वेगळ्या उपक्रमांची माहिती मिळाली. किड्स सेशनला मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लाल मातीतल्या आजच्या ह्या आमच्या दुसऱ्या शाळेने आमचा हा कार्यक्रम मोठ्या मनाने सामावून घेतला. एव्हाना दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती, पण आम्हाला मात्र जायचं होतं आजच्या तिसऱ्या शाळेमध्ये, रिगल पब्लिक स्कूल येथे. मुले वाट पाहत होती आणि आम्हाला थांबून चालणार नव्हते. जे कृष्णमूर्तींच्या विचारावर काम करणारी शिर्के सरांची ही संस्था आणि तिचा परिसर मनाला भावून गेला. मुलांशी हेल्थ, डायबिटीज आणि इतरही विषयांवर खूप गप्पा मारल्या आणि संध्याकाळी 4 वाजेपर्यंत भारावून जाऊन काम करणारी आमची ही टीम आता मात्र जरा विश्रांती घेण्याच्या विचारात होती.